हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे पावभाजीची रेसिपी, जी माझी रेसिपी आहे. सो ती मी शेअर करणार आहे. सो आधी तुम्हाला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ टाका जेणेकरून तो लवकर शिजेल. सो इतकी काही प्रॉपर मला येत नाही. ज्या पद्धतीत मी बनवते ती फक्त ती पद्धत मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. सो प्लीज गाईज डोंट जज माय रेसिपी. सो इकडे मी सर्व उकळून घेतलेलं आहे. आणि सेकंड मी पेस्ट करण्यासाठी आलं लसूण घेतलेला आहे. त्याची मी छान अशी पेस्ट करून घेणार आहे विदाऊट पाणी यूज करायचं नाही आहे आपल्याला. सो त्याची जी पेस्ट आहे ती विदाऊट पाण्याची हवी आहे आपल्याला. इकडे मी वाटाणा छान धुवून घेतलेला आहे, जो मला यूज करायचा आहे. टोमॅटो मी छान असं बारीक कापून घेतलेला आहे. सो कांदा आपल्याला खूप छान फ्राय करून घ्यायचा आहे, तो कच्चा नको आहे आपल्याला. त्याच्यामध्ये टोमॅटोही टाकायचा आहे. याची आपल्याला प्युरी करायची आहे. सो छान असं परतलं की मग तो म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो, म्हणून मग आपल्याला छान असं ते परतून घ्यायचं आहे. सो ते परतून झाल्यानंतर आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. गरम मिक्सरच्या भांड्यात टाकू नये. सुरुवातीला जेव्हा मला येत नव्हतं तेव्हा मी एकदा तसं केलं होतं, म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे की मी असं केलं होतं, म्हणून मग सांगते आहे तसं काही तुम्ही करू नका. सो इकडे माझं उकळून बाकीच्या ज्या भाज्या असतात त्या उकडून झाल्या होत्या, उकडायला लावल्या होत्या मी. सो इकडे मग हे थोडंफार थंड होऊन मग त्याची पेस्ट मी केलेली आहे. हे पहा, हे थंड झालं आहे आणि त्याच्यानंतर मी पेस्ट केलेली आहे. सो जे काही मी चुकीच्या गोष्टी करते त्याच मी तुम्हाला पण सांगते की बाबा तुम्ही तशा काही करू नका, कारण मी त्या केलेल्या आहेत ऑलरेडी. जोक सपाट. सो याची पेस्ट तुम्हाला रेडी करून घ्यायची आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला ती पेस्ट आहे हे पाहू शकता, ती पण विदाऊट वॉटर, पाणी ॲड करायचं नाही आहे. तुम्ही थोडं केलं की पाण्याची गरज लागत नाही. हे पाहू शकता भाज्या आपल्या उकळून झालेल्या आहेत छान अशा. सो त्या खूप छान आपल्याला स्मॅश करायच्या आहेत. काहींना या गोष्टी अशा थोड्याशा मोठ्या आवडतात, बट मला अजिबात नाही आवडत. मला फुल्ली स्मॅशडच आवडतं. सो मी फुल स्मॅश करून घेते. सो तुम्ही तुमच्या पद्धतीत ते स्मॅश करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला तेल ठेवायचं आहे, ते गरम होऊन द्यायचं आहे. फुल्ली गरम होऊ द्यात त्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची जी आपण पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आहे. सो हे परतून होत आहे तोपर्यंत तुम्ही नक्की कमेंट डाऊन करून मला सांगा की तुम्हाला हे सर्व कसं वाटत आहे. म्हणजे मी काहीच या सर्वामध्ये असं एडिटेड तुमच्यासमोर आणत नाही आहे. जे काही आहे फुल्ली रॉ फुटेजेस आहेत, फक्त त्याला मी व्हॉईस ओव्हर देत आहे. सो मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे सर्व बघायला आवडतं आहे की नाही आवडत आहे, की तुम्हाला दुसरं काही पाहायचं आहे माझ्या चॅनलवरती. सो मी नक्कीच ते घेऊन यायचा प्रयत्न करेन इथून पुढे. सो आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण प्युरी केलेली आहे तीही त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. खूप म्हणजे अशी घाई अजिबात करू नका. ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण की कच्चं राहिलं की मग परत टेस्ट बिघडते. सो प्युरी पण आपल्याला ॲड करून तेही छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही याला थोडा जास्त वेळ द्या की ते आपल्याला म्हणजे छान टेस्ट हवी आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही या गोष्टीसाठी थोडासा वेळ द्या. येस. सो तेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. ॲक्च्युली आम्ही ही खूप जास्त लोकांसाठी केलेली होती. ऑलमोस्ट 20-25 म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे, सो आम्हाला तितकी लागते. सो ही खूप जास्त लोकांची आहे म्हणून आम्हाला वेळ लागत आहे. सो तुम्ही थोड्या लोकांचे असेल तर ऑब्वियसली ते लवकर परतून होईल ज्या काही गोष्टी आहेत त्या. सो त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला. हळद तुम्ही आधीच टाकली तरीही चालेल, बट आम्ही आत्ता टाकत आहोत. सो ह्याच्यात हळद टाकायची आहे. छान परतून घ्यायचं आहे त्याला पण. हळद टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये, आणि मग लाल मिरची पावडर. सो ही आमच्या टेस्टनुसार आहे. तुम्हाला जसं
जास्त तिखट लागतं किंवा कमी तिखट लागतं त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करून टाकू शकता. सो हेही टाकलं आहे आपण. सो हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला दिसेल की तेल सुटायला लागलं आहे. मग त्याच्यामध्ये पावभाजी मसाला हा मिक्स केलेला आहे. गरम मसालाही मिक्स केलेला आहे. पुढे जाऊन तुम्ही बघाल. सो जे काही स्पाइसेस आहेत ते सर्व ॲड करून घ्या. तुमच्याकडे जे काही असतील ते. ऑब्वियसली ज्यांच्याकडे आहेत ते करतात, ज्यांच्याकडे नाही आहेत ते नाही करत. असतात काही की ज्यांच्याकडे फक्त 2च मसाले यूज करतात. सो या तुम्हाला जितके यूज करायचे तुम्ही करू शकता. सो या त्याच्यानंतर पाणी गरम करून आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सो ते पाणी गरम करून केलं की भाजी छान होते आणि त्याला तर्रीही जास्त सुटते. सो त्याच्यामुळे गरम पाणी यूज करायचं. सो छान असा मसाला आपल्याला प्रॉपर रोस्ट करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर मग आपण जे काही स्मॅश करून ठेवलेलं आहे ते पूर्ण ॲड करायचं आहे. छान असं त्याला काय ते मिक्स करून घ्यायचं आहे. अँड देन आपली पावभाजी रेडी आहे. त्याला थोडा जास्त वेळ उकळून द्या. आम्हाला पातळ आवडत नाही, सो आम्ही घट्ट करतो म्हणून मग आम्ही जास्त वेळ ते उकळायला ठेवतो. सो या त्याच्यानंतर आपली पावभाजी रेडी होईल. नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे. आम्ही ज्या पद्धतीत केलेलं आहे ते. ॲक्च्युली आम्ही बटर जास्त यूज करतो. सो आम्ही सॉरी तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. इट्स ऑप्शनल. अँड या थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर सॉरी. थँक यू फॉर वॉचिंग.